कथेचं शीर्षक निवृत्त रंगारी. आज शेरलॉक होम्स एखाद्या तत्त्वज्ञासारखा उदास मनस्थितीत दिसला मला. या जगात काहीही अर्थ नाही असा भाव होता त्याच्या चेहऱ्यावर. मला फारसं आश्चर्य वाटलं नाही, कारण नेहमीची त्याची उत्साही वृत्ती एकदम मावळून त्या जागी अशी उदास मनस्थिती दिसणं हे मला काही नवीन नव्हतं. ती त्याची जन्मजात खोडच होती म्हणा ना. आज खरं म्हटलं तर बरेच दिवसांनी होम्सकडे गप्पा मारायला म्हणून सकाळी गेलो, तर ही स्वारी अशा उदास चेहऱ्यानं बसलेली. खरं म्हटलं तर मला हसू आलं. पण होम्स गंभीर चेहऱ्याने मला म्हणाला, "वॅटसन, तू त्याला पाहिलंस का?" "कुणाला?" "आत्ता तो वयस्कर माणूस गेला त्याला?" मी विचारलं. "हां, हां. तोच, त्यालाच." होम्स म्हणाला. "हो, मी दाराशीच पाहिलं त्याला." मी म्हणालो, "मग तुला काय वाटलं त्याला पाहून?" होम्स म्हणाला, "काय अत्यंत करुणास्पद अशा स्थितीत असलेला, जीवित फुकट गेलेला आणि खचलेला एक जीव." मी म्हणालो, "अगदी बरोबर. करुणास्पद, जीवित वाया गेलेला. अगदी यथातथ्य वर्णन केलंस. पण मला सांग, जीवितच असं नाही का माणसाचं? करुणास्पद, वाया गेलेलं. या माणसाची सारी हकीकत आपल्याला जीविताचं हेच सार सांगत नाही का वॅटसन? आपण धडपडतो, सुखापर्यंत जवळ पोचतो, सुख आपल्या हातात सापडतं. पण आपल्या हाती शेवटी काय राहतं? केवळ सुखाची फसवी छाया. छ्या! त्या छायेपेक्षाही जास्तच दुःखदायक असं काही. दुर्दैव, यातना, बस." होम्स उदासपणे बोलत होता. होम्सचा हा नवाच अवतार मी पाहत होतो. जीविताबद्दल इतके सुस्कारे टाकत बोलणारा होम्स मला कधीच माहीत नव्हता. याला झालं होतं तरी काय? आत्ता येऊन गेलेला इसम हा आशील आहे का तुझा? मी होम्सला विचारलं. होम्सला आपल्या हकीकतीनं इतकं उदास करणाऱ्या या आशिलाबद्दल मला भलताच आदर वाटू लागला. नाहीतर होम्स म्हणजे एक बौद्धिक यंत्र होतं. कोमल भावनांना त्याच्याजवळ जागा नव्हती. Sample complete. Ready to continue?